रत्ननगरीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते आणि कोणी नाकारलं तरी आम्ही मान्य करतो, CDPचे जनक असलेले मिलिंद भाई कीर आज आमच्या KTVच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. मिलिंद भाई, आपले स्वागत आणि तुम्हाला शुभेच्छा. नमस्ते. आपल्याला माहिती असेल, मिलिंद कीर नगराध्यक्ष असताना रत्नागिरी शहराचा विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि एक विजन असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत होतो आणि रत्नागिरीकरही पाहत होते. दुर्दैवाने सत्ता येत असते, जात असते, पण जो काय त्यांना कालावधी मिळाला त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये मिलिंद कीरने अतिशय उत्तम काम केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कुठचं काम असेल तर त्यांनी सिटी डेव्हलपमेंट प्लॅन जे असते, त्याला आपण CDP म्हणतो, ते बनवल्यानंतर भविष्यामध्ये 20-25 वर्ष पुढे विकासासाठी आपल्याला पैसे मिळत असतो आणि त्याचे खरंच क्रेडिट सरी आपण सगळं मिलिंद भाईला जातो. मिलिंद भाई, तुमचे पुन्हा एकदा आमच्या KTVच्या स्टुडिओमध्ये शुभेच्छा. आपण सुरुवात करणार, आज महाराष्ट्रामध्ये राजकीय सुनामी आलेली आहे, एक नेते म्हणून आपण कसे पाहता या सगळ्या विषयाकडे? खरं तर दुर्दैवी परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. आपण पाहिलं तर हे जेवढे सगळे आत्ता नेते विरुद्ध बाजूला गेले त्यांना सगळं उद्धवजीने दिलं, म्हणजे शिवसेनेने दिलं. आणि असं असताना स्वतःच्या स्वार्थासाठी आणि काही जी लोक आहेत की ज्यांना सत्तेपासून ते राहूच शकत नाहीत, अशी देखील मंडळी त्यामध्ये सामील झाली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर जे काही ज्या गोष्टी आहेत त्या कंगोरे असे वेगवेगळ्या दृष्टीने आपण पाहिलं तर बरेच कंगोरे त्या गोष्टीला आहेत. आणि त्यामुळे अशी परिस्थिती झाली की काही लोकांना सत्तेपासून लांब राहू शकत नाहीत अशी काही मंडळी होती. काही लोक भावनिक लोक झाली होती की माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आजारपणामुळे ते काही वर्ष काही लोकांना भेटू शकत नव्हते आणि त्याचंही देखील त्याच्यामध्ये राजकारण केलं गेलं. आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन काही ना ED आणि ह्या विषयाचा देखील मोठा त्रास होता. कारण मोठे मोठे जे आमदार होते आणि मोठी जी धेंड होती राजकारणामध्ये, त्यांनी अमाप पैसा वेगवेगळ्या चुकीच्या माध्यमातून मिळवला होता. आणि तो मिळवलेला पैसा आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून EDचं जे त्यांचा ससेमिरा लावला होता, थोडक्यात EDच्या दहशतीमुळे गेलेले आहेत. पण मिलिंदजी, मला एक सांगा, आता आमदार फुटले, खासदार फुटले, पण उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे आजही ठाम आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नाही की आपण घाबरले आहोत, की आपण नेमकं कसं पाहतो ह्या विषयाकडे? कसं आहे की त्यांना एक माहिती आहे की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असलेले ते नेते आहेत, आदित्यजी असतील, उद्धवजी असतील. आणि त्यामुळे त्यांनी ते आयुष्यामध्ये बाळासाहेब कधी कोणाला घाबरले नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि तशी शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या लोकांमध्ये आहे. आणि त्यामुळेच उद्धवजी या विषयाला किंवा आदित्यजी या विषयाला डळमळले नाही, हे नक्की आपल्याला इथे सांगता येईल. काय वाटते राजकारणामध्ये आता भविष्यात काय घडेल तुम्हाला? असं वाटतं की नेते म्हणून राष्ट्रवादीचे काय दिसते चित्र भविष्यामध्ये? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या राष्ट्रवादीचे आपले प्रमुख नेते आहेत, जे अध्यक्ष आहेत पार्टीचे, त्यांनी पाहिलं असेल की संपूर्ण जी ही महाविकास आघाडी निर्माण झाली, या महाविकास आघाडीला जे खरं जे काम करण्याची जे काम करत होते किंवा जे दिशा देत होते ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने जे कोरोनाच्या काळामध्ये महामारी असेल, ते आमचे आरोग्यमंत्री सन्माननीय राजेश टोपे असतील, यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सावरण्याची भूमिका त्यांची असेल, किंवा अख्ख्या एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या वयाने म्हणजे आजारपण त्यांचं स्वतःचं असूनसुद्धा, वयस्कर असूनसुद्धा अख्खा महाराष्ट्र ते फिरत होते आणि लोकांना मदत करण्याचं काम करत होते. त्यामुळे निश्चितच मी आपल्याला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुनामी येईल, हे लोक उसळी घेतील, यात कुठेही शंका वाटत नाही. धन्यवाद. रत्नागिरी शहराची आणि विशेषतः रत्ननगरीची वाटचाल आपण पाहिली असेल, ते ऐतिहासिक शहराकडे झालेले. आपण मानाने माना माजी आमदार उदय सामंत यांनी निधी आणल्यामुळे आज मारुती सर्कल असेल, मारुती मंदिर सर्कल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, जयस्तंभ असेल, गाडीतेल चौक, ह्या सगळ्या शहरामध्ये एक ऐतिहासिक लुक देण्याचं काम सुरू झालेलं आहे. एक माजी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कसे पाहता ह्या विषयाकडे?
ऐतिहासिक लूक देण्याचा जो विषय आहे त्यामध्ये माझं एक म्हणणं असं होतं की जे मारुती मंदिर आहे, सर्कल आहे, तर मारुती मंदिरमध्ये आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची जो आपल्याकडे तिथे अश्वारूढ घोड्यावरती त्यांचं एक पुतळा आहे, तर त्याच्या बाजूला त्यांनी जी शिवसृष्टी साकारली आहे ती महाराष्ट्रामध्ये मला असं वाटत नाही की त्यांची शिवसृष्टी साकारणे एवढं सर्कलमध्ये, एवढ्या छोट्या सर्कलमध्ये ते होऊ शकतं किंवा ते सामावू शकतं. मुळामध्ये त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या होत्या. शिवसृष्टी साकारण्यासाठी आपण नवीन जागेमध्ये, मोठ्या जागेमध्ये शिवसृष्टी साकारण्याची आवश्यकता होती की जेणेकरून लोकांना आल्यानंतर एक चांगला हे पाहता येईल. परंतु सर्कलमध्ये आपण पाहिलं तर लोक सर्कलमध्ये येतात किती आणि जातात किती, फक्त लांबून दिसतं एवढाच विषय आहे. परंतु आतमधून जाऊन लोकांना तिथे बसण्याची व्यवस्था असली पाहिजे, खूप लोक येऊ शकले पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसृष्टी हा विषय एक वेगळा होता. परंतु ते त्यांच्या कल्पनेने किंवा त्यांची जी काय विजन आहे, आयडिया आहे, तर त्यांच्याप्रमाणे त्यांनी ते केलं आहे. त्या जयस्तंभ असेल तिथे आपले शोभेकर चालू राहिले, बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, गाडीतल असेल, इथे पण म्हणजे एकूणच शहराची वाटचाल ऐतिहासिक नगरी म्हणून होत चाललेली आहे. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? पण ऐतिहासिक नगरी करण्यासाठी काही सुशोभीकरण करण्याची तशी आवश्यकता नाही. मुळातच रत्नागिरी शहराला मोठा इतिहास आहे. तो इतिहास जरी आपण आता आपण पाहिलं असेल की ऐतिहासिक नगरी करत असताना आपण लोकमान्य टिळकांचे जी जन्मभूमी आहे तर त्या तिकडे बघितलं तर आपण अक्षरशः तिथे पडझड झालेली आहे. म्हणजे ती जन्मभूमी ऐतिहासिक जर आपण तो वारसा जर आपण घेऊन जाणार असू तर त्या जन्मभूमीचं काय झालं आहे, त्याच्यामध्ये काय काम करतायत? काहीच काम झालेलं नाही. मग असे अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत जी इतिहासासाठी आपल्याला लोकांना समोर ठेवण्यासारखे आहे. ऐतिहासिक साक्षीदार आहेत. थिबा पॅलेस असेल, थिबा पॅलेस आहे, टिळक जन्मभूमी असेल, म्हणजे ह्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. ठीक आहे, आपण तुमची सूचना आम्ही नक्की त्यांना कळू. मिलिंद भाई, आणखी एक महत्वाचा प्रश्न रत्नागिरीकरांच्या दृष्टीने की 10, 15, 20 नव्हे तर तब्बल 24 कोटी रुपये खर्च करून एप्रिल मे महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले आणि आमदार उदय सामंत यांनी वचन दिला होता ते पूर्ण केले. पण पहिल्याच पावसामध्ये आणि पहिल्याच 15 दिवसामध्ये त्या मोठमोठे शहरामध्ये खड्डे पडले. याला खरोखर ठेकेदार जबाबदार आहे की अधिकारी जबाबदार आहे की इंजिनियर जबाबदार आहे? नेमके जबाबदारी कोण ते मला तुम्ही सांगा जरा. या सर्व गोष्टीला सामंत कुटुंबीय जबाबदार आहे. त्याचं कारण असं आहे की ते रूल करत होते नगरपालिकेवरती, शिवसेनेच्या माध्यमातून त्याच्यावरती रूल करत होते आणि ते रूल करत असताना त्यांनी जे इस्टिमेट मुख्याधिकाऱ्यांकडनं किंवा इंजिनियर्सकडनं बनवून घेतले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. आपण पाहिलं असेल तर 2014-15ला एक आमच्याकडे मारुती मंदिर ते दांडा फिशरीजकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं इस्टिमेट झालं होतं. त्याची व्हॅल्युएशन होती सुमारे 6 कोटी रुपये. अच्छा. आणि आपण पाहिलं असेल तर ह्या रत्नागिरी शहराला सुमारे 11 कोटी आणि नंतर 2 कोटी 2.5 कोटी असे 13.5 कोटी रुपये शासनाकडनं प्राप्त झाले डांबरीकरणासाठी. नगरपालिकेच्या फंडातून 1 कोटी रुपयाचा खर्च केला. असे साधारण 14.5 कोटी रुपयाचा खर्च करून ही रत्नागिरी संपूर्ण चकचकीत होऊ शकते का? आणि मुळामध्ये यांनी केलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे. त्याचं कारणच एवढं आहे की त्यांनी जे काय आयटम वापरलेत ते क्वालिटी जी आहे ती मेंटेन करता आली नाही, आयटम कमी असल्यामुळे, आणि त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यांना डिसेंबरच्या इलेक्शनच्या पूर्वीच यांना हे रस्ते करून ह्या नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला सत्ता मिळवायची होती. परंतु ह्यांच्या दुर्दैवाने पावसाळा आला, त्यांनी केलेले जे काम आहे हे लोकांच्या निदर्शनास येतं आहे किती निकृष्ट आहे. आणि आम्हाला देखील जनतेतूनच सुद्धा अशी भावना होती जेव्हा ते काम चालू होतं की हे नुसतं फक्त पावडर लावण्याचं काम करतायत, ही फसवेगिरी आहे, यांना पुढच्या ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये मतं देणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु यांनी असं लोकांमध्ये पिक्चर तयार केलं की सगळे रस्ते गुळगुळीत झालेत. जे कोणी आमच्यासारखे विरोध करत होते त्यांनी त्या रस्त्यावरून चालू नये अशी भूमिका आमदार उदय सामंत यांची होती. आमचं असं म्हणणं आहे की रस्ते जर आपण करताय तर त्या आपण आरडी सामंत कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपल्या स्वतःच्या खिशातून कमी पैसे कधी खर्च केले नाहीत. हे शासनाचे पैसे आहेत
फक्त कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतंय हे मात्र निर्विवाद सत्य आहे. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहात, सगळी जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हीच तिथे रूल करत होता आणि त्यामुळे हे सगळं जे पाप आहे तुम्ही केलं आहे आणि जनतेला त्याच्यामुळे कायम ह्यामधून खूप त्रास होतो. मिलीबाई, फक्त आपण ठेकेदारावर ठपका ठेवण्यापेक्षा अधिकारीवर जबाबदारी का नाही? अधिकारी देखील तेवढेच हे आहेत, चुकीचे आहेत. आणि त्यांना अधिकाऱ्यांचं काय झालंय, मिनिस्टरचा आदेश आणि आमदारांचा त्यांचे जे भाऊ आहेत या लोकांचा हस्तक्षेप यामुळे कायम नगरपालिकेमध्ये ह्यांची लुडबुड चालू असते आणि अधिकाऱ्यांना प्रेशराईज करत असतात. परंतु जरी अधिकाऱ्यांना प्रेशराईज करत असतील तरीसुद्धा अधिकाऱ्याने कुठेही न घाबरता तिथे काम करण्याची गरज होती. परंतु अधिकारी देखील त्यांना सामील आहेत आणि त्या सगळ्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने यांचं काम या रत्नागिरी शहरामध्ये चालू आहे. रत्नागिरी शहर एक जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर म्हणून या ठिकाणी पाहिली जाते. अनेक वर्ष आम्ही ऐकतोय भुयारी गटारे होणार. ती नेमकी भुयारी गटारे कुठे आहेत आणि रत्नागिरी शहरात फुटपाथ आहे की नाही, ती कुठे, जर आम्हाला दाखवाल तर बरं होईल. माझं तेच म्हणणं आहे की आता आपण मूळ मुद्द्यावर आपण आलो की रत्नागिरी नगरपालिकेचा जो CDP आपण 2012 साली तयार केला, त्यामध्ये सुमारे 1830 कोटी रुपये येणाऱ्या 25 वर्षामध्ये ह्या शहराला मिळणार होते. परंतु पहिल्या 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये म्हणजे 2014 ते 2019 आपल्याला 658 कोटी रुपये या शहराला मिळणार होते आणि विविध विकास कामांसाठी मिळणार होते. त्याच्यामधून जी नळपाणी योजना आपण सुरुवातीला घेतली ती नळपाणी योजनेला पैसे आले. परंतु नळपाणी योजना याच्यानंतर ही भुयारी गटार योजना असते आणि नळपाणी योजना जोपर्यंत तुमची पूर्ण होत नाही, तुम्ही रत्नागिरी शहरातल्या प्रत्येक माणसाला 135 लिटर पर डे पर कॅपिटा असं त्याचं एक सूत्र आहे आणि ते जर देऊ शकाल तरच तुम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामासाठी हात घालू शकता किंवा तुम्ही ते काम करू शकता. बरं, रत्नागिरी नगरपालिकेने 24/7 आपण ही नळपाणी योजना राबवली. परंतु रत्नागिरीकरांना आता असं सांगितलं जातं आहे की तुम्हाला 1 तास पाणी मिळेल, 1.5 तास पाणी मिळेल आणि तो एक विषय फार आपण चर्चा केली तर फार वेगळा आहे. परंतु नळपाणी योजना पूर्ण झाली काय? शहरांना पाणी मिळायला लागले? रत्नागिरी शहराची नळपाणी योजना अद्याप देखील काही अंशी अपूर्णच आहे. त्याच्यामध्ये खडकमोल्ला मिरकरवाडा जो भाग आहे त्याच्यामध्ये आत्ता पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. जे आदिमवाडीच्या इथे टाकी घेतली आहे त्या टाकीच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या अलाइनमेंट बदलल्या, पाईपलाईन वाढल्या, तर ह्या सगळ्यांचं काम आता परत वाढलं. त्यामुळे ते काम अजून बाकी आहे आणि अशा पद्धतीने काम केल्यामुळे रत्नागिरीकरांना खूप अजूनही त्रासाचं आहे. मिलिंदभाई, घनकचरा प्रकल्पाचे काय झाले? घनकचरा प्रकल्पाचं देखील हेच झालं जे उदय सामंतांना अभिप्रेत आहे. उदय सामंतांनी ह्याची घनकचऱ्याची दांड्याडोमला टेंडर झालं होतं, ते टेंडर देखील रद्द करायला लावलं स्वतःच्या अधिकारामध्ये आणि म्हणजे तोंडी आदेश दिले मुख्याधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्याने ते रद्द केलं. आणि खरं बघायला गेलं तर मुख्याधिकाऱ्यांवरती कारवाई होणे आवश्यक आहे, कारण सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की जर आपल्याला घनकचरा प्रकल्प आणि हे जे आहेत सिव्हरेज सिस्टीम वगैरे हे आपण लवकरात लवकर तातडीनं करणं गरजेचं होतं. गेली काही वर्ष गेली त्याच्यामध्ये आपण पाहत असाल की आपली जी 26 स्टॉपची टाकी आहे त्या टाकीच्या जवळ अनेक वर्ष म्हणजे कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. त्याच्यामधून कायम कचरा पेट घेत असतो, कायम धूर असतो, कायम तिथल्या लोकांना पोल्युशनचा सामना करावा लागतो. परंतु त्या दृष्टीने कुठे बघायचं नाही. आता तुमचं टेंडर झालं होतं, सगळं झालं होतं, म्हणजे 100 मीटरचा जो रस्ता आहे जो 2005 पासून तो प्रलंबित होता विषय, तो प्रलंबित विषय मी नगराध्यक्ष झाल्यानंतर ते लँड ॲक्विजिशन 100 मीटरची रस्त्याची करून घेतली. आता तो 100 मीटरचा रस्ता त्यांना मिळाला होता, सगळं झालं, प्रोसेस सगळी झाली आणि तरीसुद्धा आमदार सामंतांनी त्याच्यामध्ये खोडा घातला आणि त्यांनी सांगितलं की ते MIDC मध्ये आपण जागा त्यांना देऊया आणि तिथे तो प्रोजेक्ट राबवूया. काय परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती ह्या रत्नागिरीची झालेली आहे. आता आम्हाला घन कचरा प्रकल्प झाल्याचे कुठल्या वर्षी पाहायला मिळेल?
22 संपत आला, 23 उजाडणार आहे, काय नेमकं काय? माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्याला पैसे शासनाकडून उपलब्ध झालेले आहेत आणि पैसे उपलब्ध असताना सुद्धा हे नाकर्ते लोक ज्या वेळेला रूल करतायत त्याच्यामुळेच ही आज रत्नागिरीकरांची अडचणीची किंवा त्यांना त्रासाची परिस्थिती आहे. माझं एवढंच हात जोडून या सगळ्या विषयामध्ये या लोकांना आव्हान आहे की भविष्यामध्ये आपण जो नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार जो आपण निवडाल तो शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करतोय का, त्याला काय विजन आहे हे देखील आपण पाहिलं पाहिजे. जनतेला माझं प्रामाणिक कळकळीची विनंती आहे की आपण भविष्यामध्ये असा विचार कराल. पण निवडून देताना मग सर्वसाने विचार करायला की आपण कोणा निवडून देत असं तुमचं म्हणणं? 100%. आता मला सांगा, आता 7-8 वर्ष महिन्यांपासून रत्नागिरी नगरपालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू आहे, मग त्याचा काय विकासावर परिणाम झालाय काय? त्याचा विकासावर परिणाम काही अंशी झालाय, नाकारता येत नाही. परंतु जर एखादा प्रशासक जर चांगला असेल तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि त्याच्यासाठी काउन्सिलची पण तशी आवश्यकता तिथे नाही. परंतु प्रशासक जो आहे हात जर का आमदाराच्या हातात हात मिळून जर काम करणार असेल तर भविष्यामध्ये काम म्हणजे जे काम चाललंय हे असंच चालणार. आणि आज आपण पाहिलं असेल की मांडवीकडे एक गटार करतायत. त्या गटारावरती यापूर्वी 5 लाख रुपये गेल्या वर्षी खर्च केले होते दुरुस्तीला. गटार सुस्थितीत आहे, परत नवीन गटार करतो. RCC गटार ते तोडून नवीन गटार बांधतायत. बरं, ह्या मी त्यांना त्या वेळेला पत्र पण दिलं आहे आणि त्यांच्यावर माझं तर भविष्यामध्ये त्यांच्यावरती वरिष्ठांकडे पण तशी तक्रार दिली आहे. कोर्टात जाऊन मुख्याधिकाऱ्यांवरतीच केस घालावी का असा देखील माझा विचार सुरू आहे. हा पैसा पण शेवटी जनतेचा आहे, शेवटी जनतेचा पैसा आहे. अहो 40-50 लाख रुपये त्यात जे काय असतील ते जे काय एस्टिमेट असेल 101 कोटी 60 लाख रुपयाचं काहीतरी एस्टिमेट आहे असं मी ऐकतो. त्यातलं जरी 40 लाखाचा जो ऑलरेडी अस्तित्वात असलेलं गटार आहे त्यांना मी असं सूचना केली, जर का आपण हे नवीन गटार बांधत असाल तर मांडवी हे पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळाकडे जाणारे जी रस्ता आहे तो अतिशय छोटा आहे. म्हणजे फार पूर्वीपासूनचा जो रस्ता आहे तो तसाच आहे आणि तो छोटा आहे. तर तो रस्ता रुंदीकरणाप्रमाणे तुम्ही गटार बांधणी करा म्हणजे जेणेकरून रस्ता देखील रुंद होईल आणि तुम्हाला गटार जो आहे तो तुम्हाला बांधता येईल. पण आजला उद्या भविष्यामध्ये एखाद्या कोणी निर्णय घेतला की ते आपण गटार जे आहे ते तोडून नवीन रस्ता रुंदीकरणाप्रमाणे बांधायचं तर ते रस्त्याच्या आतमध्ये गटार येणार, मग तुम्हाला तोडावं लागणार आणि पुन्हा तुम्हाला साईडला बांधावं लागेल. म्हणजे येणारा जो खर्च आहे हा नगरपालिकेचा वाया जाणार आहे. आणि म्हणून अशा जे कोणी आता प्रशासक आहेत त्यांचीच मुळात चूक आहे. आता मला सांगा, येणारे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे निवडणुकीचे महिने आहेत सर्व. नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समित्या, काय असे चित्र? ठाकरे सेना, काँग्रेस, NCP एकत्र लढणार की काय असेल? मुळामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय उद्धवजी साहेब यांच्या भविष्यामध्ये जे काही त्यांची सूत्र असतील राज्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, बाकी सगळ्या इलेक्शन्स असतील, त्यामध्ये त्यांचं जे सूत्र असेल त्याप्रमाणेच बऱ्यापैकी निर्णय होईल. मात्र एक मी या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की येणाऱ्या इलेक्शन्समध्ये आता जे सत्ताधारी आहेत ते राहतील असं वाटत नाही. अच्छा, पण मला तुम्हाला असं एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं की आपल्या तिघांची युती व्हायला, आघाडी व्हायला पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा होईल? नक्की आघाडी झाली तर त्याचा नक्की फायदा होईल. परंतु आज आपण पाहिलं असेल की 2019 पासून आम्ही जी तयारी या रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी म्हणून आम्ही करतोय तर अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून आहे. लोक म्हणत आहेत की आपण या नगरपालिकेमध्ये असले पाहिजेत आणि आपल्यासारखा अनुभवी माणूस जर नगरपालिकेत आला तर आपली नक्की ह्या नगरपालिकेची कामकाज देखील होईल असं बऱ्याच लोकांकडनं मला म्हटलं जातं आहे. तर आम्ही नक्की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच चांगलं शहराचं काम करू शकतो आणि जे आजपर्यंत विकासाचे काही जसं आपण म्हणालात की अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल, ते सगळं आम्ही त्याच्या माध्यमातून पूर्ण. मला सांगा, आता तुम्ही सगळं हे काम करत असताना रत्नागिरी शहर, रत्नागिरी तालुका जिल्ह्यामध्ये NCP मध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जे अंतर्गत मतभेद आहेत, गडबाजी आहे,
ती कधी थांबणार आणि या राष्ट्रवादी तुमची मोठी कधी होणार? कारण तुमच्या गटबाजीमध्ये सगळं गडबड होते सगळी. नाही, आता तर आमच्याकडे म्हणजे काय म्हणतो, गटबाजी असण्याचं काही कारणच नाही. अच्छा. कारण आम्ही आता सगळे एकत्र काम करतोय आणि आम्ही संख्येने कमी होतो, परंतु आज लोकांची आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक आमच्याकडे येत आहेत, लोक आम्हाला जोडली जात आहेत आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून लोकांची मतं जिंकू आणि भविष्यामध्ये आम्ही ह्या रत्नागिरी नगरपालिका असेल किंवा अन्य याच्यामध्ये आम्ही नक्कीच त्याची चमक आपल्याला दिसेल. बंडखोर आमदार खासदारांचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम जाणवेल का? त्यांना काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? बंडखोर आमदारांचा फार मोठा परिणाम आपल्याकडे जाणवणार नाही. कारण लोकांना एक कळून चुकलं आहे की लोक नेहमीच म्हणतात की इकडून तिकडे उड्या मारणारे जे लोक आहेत. आता आपण पाहिलं असेल की मी जेव्हा शिवसेनेत काम करत होतो त्यावेळेला हे लोक आले. यांनी 2.5-3 वर्ष असाच सगळा प्रवास सुरू होता आमचा, पण माझं आणि त्यांचं पहिल्यापासूनच कधी पटलं नाही. अच्छा. आणि त्यामुळे मी देखील शिवसेनेतून बाहेर जाण्याचं राष्ट्रवादीमध्ये येण्याचं कारणच हे म्हणजे सामंत कुटुंबीय आहे. आणि त्यामुळे मी बाहेर पडलो संघटनेतून आणि संघटनेने माझं काही वाईट केलंच नव्हतं ना. भविष्यात तुमचं सामंत आमचं जमणार आहे की नाही जमणार? सामंतांबरोबर जमूच शकत नाही. ज्यांना विजन नाही, ज्यांनी लोकांचं 20 वर्षात वाटोळच केलं, त्यांच्याबरोबर काम करण्याची मला मुळीच इच्छा नाही. पण तरी उदय सामंत 3 वेळा आमदार निवडून आले, मग ते विजन किंवा लोक आहेत म्हणून आले ना, मग नेमकं काय? शेवटी कसं आहे, जनतेचं मत आहे आणि जनतेला जर वाटलं की त्यांनी चांगलं केलंय तर जनता त्यांना हे करणार. परंतु आम्ही काम करतोय की आम्ही जे पाहतोय त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने कामं केली आणि त्यांनी स्वार्थापोटी आणि स्वतःभोवतीच राजकारण त्यांनी कायम फिरवण्याचा प्रयत्न केला. आणि कायम आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी असू दे किंवा शिवसेना असू दे, त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी किंवा स्वतःची सामंत सेना हीच तयार केली आणि त्यामुळे त्यांनी आयुष्यामध्ये बाकी काय केलं नाही, स्वतःपुरतं मर्यादित राजकारण केलं. ठीक आहे. आपल्याकडे आज मिलिंदभाई कीर आलेले, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष. अतिशय उत्तम त्याने अशी माहिती दिली. आम्ही त्याला काही प्रश्न विचारले, ते राजकीय असतील, सामाजिक असतील, रत्नागिरीच्या विकासाचे असतील. त्यांनी अतिशय मार्मिक उत्तरं दिलेली आहेत. ठीक आहे, राजकारणामध्ये मतांतरे होत असतात, गडबाजी होत असते, पण अतिशय सुंदर त्यांनी माहिती दिलेली आहे. मिलिंदभाई, तुमचे विचार आम्ही नक्कीच जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. शेवटी जनता जनारे ठरवत असते कोणाला आमदार करायचं, कोणाला खासदार करायचं आणि कोणाला नगराध्यक्ष करायचा. पुढच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडून तुम्हाला विशेष शुभेच्छा. थेट जनतेतून तुम्ही नगराध्यक्ष व्हावा यासाठी KTV परिवारातून शुभेच्छा आणि आपण इथेच थांबतो. धन्यवाद.